उपदेश देत आहे, हा मी तुझा संदेश लोकांपर्यंत पोचवत आहे, तो या जनसामान्यांना कळत नाही, जडमुडांना कळत नाही आहे. आणि त्यामुळे त्यांना वाटतं की हा आमच्या मनाविरुद्ध काहीतरी दंभाचार पसरवतोय, काहीतरी अत्याचार पसरेल, ह्याच्यामुळे काहीतरी ईश्वरी कोप होईल, कारण ईश्वरी तत्वाच्या पलीकडचं काहीतरी हा ज्ञान देतोय, असा त्यावेळच्या लोकांचा भ्रम झाल्यामुळे त्याने उचलला आणि सरळ येशूला सुळावर चढवलं आणि खेळ ठोकून टाकले. पण तेही रागवले नाहीत. ज्ञानेश्वर माऊलींना इतकं छळलं, आईवडिलांना छळलंच, परंतु त्या काळी ज्ञानेश्वर एवढी चिमुरडी 4 भावंडं आहेत, नाजूक आहेत, कमळाच्या फुलासारखे आहेत, त्यांच्याकडे बघून तरी त्यावेळच्या समाजाला दया आली पाहिजे. पण नाही, संन्याशाची पोरं, समाजाने फक्त हिनवलं संन्याशाची पोरं आणि प्रचंड त्रास दिला. परंतु ज्ञानेश्वर महाराजांना कधीच वाईट वाटलं नाही, कारण त्यांना माहिती होतं की हा समाज अज्ञानी आहे आणि अज्ञानपणामुळे तो आमच्याकडे शुद्धीपत्र मागतोय. त्यांच्याकडे शाब्दिक पांडित्य आहे, पण खऱ्याखुऱ्या मीचा शोध त्यांना लागलाच नाही. आणि म्हणून ते शाब्दिक पांडित्य, आपलं तत्त्वज्ञान जबरदस्तीने आमच्यावर लादतायत. आणि तुम्हाला शुद्धीपत्र मिळाल्याशिवाय तुमची मुंज होऊ शकत नाही, मुंज होणार नाही, तुम्ही शुद्धीपत्र आणा. अर्थात कुठल्या